अरविंद पेंडसे विचार मंचने अरविंद पेंडसे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून भाजपाचे समर्पित कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेतलाय। मंचचे अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली वुडलँड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत ते म्हणाले की भाजपाचे कष्टाळू नेते आणि ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांनी 1980 साली भाजपाच्या स्थापनेपासून संघटना मजबूत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले। शर्मा म्हणाले की मी त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांचं काम करण्याची पद्धत पाहिली। त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही ग्रामीण आदिवासी भागात काम केले। आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासत आहे। त्यांच्यासारखा कष्टाळू कार्यकर्त्याची आज गरज आहे। अरविंद पेंडसे विचार मंचाची स्थापना आजच्या पिढीला त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडवण्यासाठी करण्यात आलेली आहे। त्यांच्या विचारानुसार कार्यकर्त्यांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न व्यासपीठावरून केला जाईल, ज्यातून भाजपाला निष्ठावंत कार्यकर्ते मिळतील। या परिषदेत मंचचे सरचिटणीस शरद पुरोहित, कोषाध्यक्ष रामकृष्ण अय्यर, कार्यकारिणी सदस्य माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, पवनकुमार शर्मा, केपी मिश्रा, पंकज जैन, सुमन अत्री, डॉक्टर सविता इंदोरिया यांच्यासह अनेक मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे उपस्थित होते। तर शरद पुरोहित म्हणाले की पेंडसे यांच्या मेहनतीमुळेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून 3 आमदार आणि 1 खासदार निवडून आले आहेत। पेंडसे यांनी तत्कालीन ठाणे संयुक्त जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात कार्यकर्त्यांची बांधणी करून पक्षाचे संघटन मजबूत केले। मेहनत आणि संघटन कौशल्यामुळे ते ग्रामीण भागात कार्यकर्ता बनले आणि आज ते पक्षाचा झेंडा फडकवत आहेत। पत्रकार परिषद आम्ही बोलवली यासाठी की जे आमचे ठाणे जिल्ह्याचे भगवान होते त्यांना बीजेपी मध्ये भगवान मानतात आणि गेले 87 मध्ये निधन झाल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये जो काम त्यांनी देऊन गेले ते पूर्ण केले आणि आज परिस्थिती अशी आहे की अरविंद पेंडसे नाही आहे पण त्यांचं काम जिवंत आहे। आज पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये एक पण सीट काहीच नव्हतं, त्यांना आमदार ना खासदार कुठचे नाही, पण अरविंद पेंडसेच्या संघटनेमुळे आज पालघरला खासदार आहे, 3 आमदार निवडून आले। तिथे आपल्याला कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या बरोबर संघर्ष करायला लागला आणि या 40 वर्षानंतर आपण फुल फ्लेज बीजेपी आम्ही करून दिलेली आहे। तो आदर्श आहे अरविंद पेंडसेजीच्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि तोच कायम राहणार। त्या माध्यमातून आम्ही जुने कार्यकर्ते त्यांना आम्ही संघटित करतो आणि त्यांना आम्ही या विचार मंचाच्या माध्यमातून त्यांना संघटित करून समाजामध्ये एक चांगला कार्यकर्ता घडावा आणि निष्ठाने राहावा। जो पेंडसेनी आपल्याला आदेश दिला, जो आशीर्वाद दिला, त्याच्या मार्गावर आम्हाला चालायचे आहे। भारतीय जनता पार्टी मोठी करण्यामध्ये अनेक लोकांचे कष्ट आहेत, मेहनत आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जी काही नावं घेतली जातात त्याच्यात अरविंद पेंडसे हे नाव आपल्याला अगदी आग्रहाने प्रामुख्याने घ्यावंच लागेल। अरविंद पेंडसे यांनी ज्या तळमळीने संघटनेसाठी काम केलं आणि तेव्हा काम केलं की जेव्हा भारतीय जनता पार्टी अख्ख्या देशामध्ये फक्त 2 खासदार होते, म्हणजे ना पैसा होता ना सत्ता होती, पुढे काय होईल पार्टीचं हे कोणालाही माहीत नव्हतं। पण अशा खडतर काळामध्ये अरविंद पेंडसे यांनी जीव तोडून पार्टीचं काम केलं। पक्षासाठी त्यांनी अख्खं आयुष्य आपलं वाहिलं होतं आणि पक्षाचं काम करता करताच 1987 साली त्यांना आमदारकीचं तिकीट डिक्लेअर झालं होतं आणि परतीच्या प्रवासामध्ये अकोल्याहून येताना त्यांचं निधन झालं। म्हणजे पक्षासाठी जी तळमळ होती असे अनेक कार्यकर्ते होते आणि त्यांच्या या मेहनतीमुळे मला असं वाटतं आज भारतीय जनता पार्टीला सोन्याचे दिवस आलेले आहेत। पण आता आपण बघतो की कधी कधी राजकारणात असं होतंय की काही विचारधारा नाहीये किंवा पटापट पक्ष बदलले जातात किंवा ते संघटनेचं प्रेम काय असतं, तळमळ काय असते हे कदाचित आजकालच्या लोकांना माहिती नाहीये, असं बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं। आणि म्हणूनच अरविंद पेंडसेंसारख्या व्यक्तीचं कार्य काय होतं किंवा संघटनेसाठी काम कसं करावं, आदर्श काय असावेत हे लोकांपर्यंत पोचावं, यासाठी बाबांबरोबर ज्यांनी काम केलं होतं त्या काळचे हे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून अरविंद पेंडसे विचार मंचची स्थापना केलेली आहे। त्याबद्दल सगळ्यात प्रथम तर मी या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि खूप मनापासून आभार मानते, कारण जर नवीन पिढीला काही आदर्श द्यायचे असतील तर मला असं वाटतं अरविंद पेंडसेंसारखे आदर्श हे नवीन पिढीला, येणाऱ्या पिढीला हे कळलं पाहिजे की त्यांनी किती तळमळीने कसं जीव तोडून काम केलं किंवा विचारधारा काय असते हे हल्लीच्या लोकांना कळण्यासाठी ह्या विचार मंचाची स्थापना झालेली आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या विचार मंचाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम हाती घेतले जातील, जसं अरविंद पेंडसे व्याख्यानमाला असेल किंवा प्रबोधनात्मक काही कार्यक्रम या विचार मंचाच्या माध्यमातून लोकांना देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच
प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेतर्फे तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक तलावपाली, टेंभी नाका, कोर्ट नाका, स्टेशन रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, रंग बापूजी गुप्ते चौक मार्गावरून निघाली. सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत घोडेस्वार, लेझिम पथक, शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणारी पथके, बँड इत्यादींचा समावेश होता. मिरवणुकीदरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मिरवणूक मार्गामध्ये कोर्ट नाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे आणि तलावपाली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिकं सादर करून मिरवणुकीची सांगता तलावपाली येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून केली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने मानाची 72वी पुरुष श्री कृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई
सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा ठाण्यामध्ये 19 मार्चपासून सुरू होणार आहे. ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील JK केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या 6 क्रीडांगणावरती बुधवारपासून 23 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार आहे, अशी माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपचे आमदार संजय कैकर, आमदार निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांची उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 868 पुरुष व महिला खेळाडू सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने 75 सामना अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य कबड्डी असोसिएशनच्या तांत्रिक समितीच्या अधिपत्याखाली छाननी समितीच्या सहकार्याने सदर सामना अधिकारी आपली भूमिका बजावतील. पुरुष व महिला गटातील छत्रपती पुरस्कार खेळाडू व संघटक निवड समिती सदस्य म्हणून राज्य संघटनेच्या वतीने नियुक्त केले गेले आहेत. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 20 खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेच्या शिबिरासाठी निवड केली जाणार असून खेळाडूंमधील सरावानंतर अंतिम 12 खेळाडू पुरुष व महिला गटात संघ निवडले जाणार आहेत. या पत्रकार परिषदेला भाजपाचे उपाध्यक्ष सागर मधे, गौरव अकोला, अमित वाघचोरे, चिटणीस रमेश सांगळे, ओबीसी मोर्चाचे सचिन केदारी, संतोष साळुंखे उपस्थित होते. ठाण्यामध्ये दिनांक 19 मार्च ते 23 मार्च या दरम्यान मुख्यमंत्री कबड्डी चषक आयोजित करण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये 62 संघ हे सहभागी होणार आहेत. महानगरपालिका विविध क्रीडा स्पर्धा या शहरामध्ये घेत असते. या क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा महानगरपालिका खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असेल, ग्राउंडवरती ज्या भौतिक सुविधा द्यायच्या असतात, पाणी असेल, स्वच्छता असेल, शौचालय असतील, पाहुण्यांची व्यवस्था असेल, अशा विविध प्रकारची मदत ही महानगरपालिकेमार्फत या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री चषक 72वी श्रीकृष्ण करंडक व महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक या स्पर्धेचं आयोजन केलंय. दिनांक 19 तारीख ते 23 तारीख या दरम्यान ही स्पर्धा JK ग्राम या रेमंडच्या मैदानात भव्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 62 संघ पुरुष आणि महिला या संघाचा समावेश आहे आणि चांगला खेळ या ठिकाणी ठाणेकरांना बघायला भेटणार आहे. सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की कबड्डीचा मातीचा खेळ आहे आणि मातीवर खेळणारी कबड्डी बघण्यासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिका, विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करण्यात येत आहे. तसेच या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, क्रीडा राज्यमंत्री, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री, ठाणे शहरातले परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, पालघरचे पालकमंत्री, ऐरोलीचे आमदार गणेशजी नाईक, ठाणे शहरातले सर्व आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जितेंद्र आव्हाड हे सर्व आमदार या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. उझबेकिस्तान आलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर येथून हटवण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू संघटनांकडून राज्यभर निदर्शने करण्यात आली. याच अनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर देखील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व अन्य हिंदू संघटनांनी भगवे ध्वज फडकवत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. औरंग्या अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरून त्या ठिकाणी त्याची कबर उभारण्यात आली. ही कबर म्हणजे गुलामगिरीचं चिन्ह आहे, तेव्हा ती कबर तेथून हटवून तेथील सुरक्षा काढण्यात यावी अशी मागणी करून आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे सुपूर्द केलं आहे. आंदोलनात बजरंग दल प्राप्त संयोजक रणजित जाधव, शिवशंभू विचारमंच कोकण प्रांत संयोजक अभयराजे जगताप, ठाणे जिल्हा बजरंग दल संयोजक विजय पांडे, शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे दत्ता घाडगे, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजक स्वाती भोसले, उपाध्यक्ष माधुरी ओक, ठाणे जिल्हा मातृशक्ती संघटनेच्या माधुरी महाजन, रजनी जैन इत्यादींसह शेकडो संख्येने स्वयंसेवक आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते.
अजित भीमराव जाधव कोकण प्रांत बजरंग दल संयोजक म्हणून जबाबदारी आहे. औरंगजेबाची जी कबर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं म्हणणं असं आहे की औरंगजेबाचा आदर्श कोणीही या भारत देशात मानत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श आम्ही मानतो आहोत. उझबेकिस्तानमधून आलेल्या औरंगजेबाची, क्रूर औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमध्ये असण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत खपवून घेतली, इथून पुढे खपवून घेणार नाही. आणि सरकारला आमची विनंती आहे की त्वरित ती कबर संविधानात मार्गाने काढून घेण्यात यावी आणि ती जागा रिकामी करण्यात यावी. तिथे सुरक्षेची सुद्धा आवश्यकता नाही. केंद्राने त्यांना जी सुरक्षा दिली, आमची केंद्र सरकारला सुद्धा मागणी हीच आहे की ती सुरक्षा काढून घ्यावी, कारण तिथे असं काही खूप महत्त्वाचा मौल्यवान ठेवा नाहीये. ती जी कबर आहे, ती कबर ही गुलामगिरीचं चिन्ह आहे, क्रूरतेचं चिन्ह आहे आणि ह्या देशामध्ये अशा कबरीची आवश्यकता नाही. भारत हा हिंदू राष्ट्र आहे आणि छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे हिंदूंचं साम्राज्य स्थापन केले आणि जी औरंगजेबांचं जे आक्रमण होतं, जे क्रूर कर्म होता, त्यांना ह्या महाराष्ट्रामध्ये मारलेलं आहे. ती एक औरंगजेबाची जी कबर आहे, ही एक आपली हिंदूंच्या मनाला दुःख देणारी घटना आहे. ती कबर तिथं आहे. आपण लक्षात घ्या, कुठल्याही चांगल्या गोष्टी लक्षात ठेवतो, कुठलीही वाईट गोष्ट लक्षात ठेवत नाही. त्याचप्रमाणे समस्त हिंदू बांधवांची एकच मागणी आहे, ही जी काही आम्हाला वाईट आठवण करून देणारी गोष्ट आहे ती कुठेही जतन केली नाही गेली पाहिजे. म्हणून आमची एकच मागणी आहे की जी कबर आहे औरंगजेबाची, ती पुसून टाकली पाहिजे, हटवली पाहिजे. आपण लक्षात घ्या, आपण चांगल्या ज्या गोष्टी आहेत किंवा चांगल्या ज्या आठवणी आहेत त्या फक्त लक्षात ठेवतो, वाईट आठवणी आपण ठेवत नाही. त्याचप्रमाणे ही जी काही औरंगजेबाची कबर आहे ही इथून हटली पाहिजे, जेणेकरून याचं उदात्तीकरण झालं नाही पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, आता ज्याप्रमाणे सुशासन चालू आहे, ज्याप्रमाणे काम चालू आहे, हे कुठेतरी याला वेगळं वळण लावण्यासाठी औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जात आहे. तर हे कुठेही झालं नाही पाहिजे आणि हे कदापि हिंदू सहन करणार नाही. त्याच्यामुळे ही लवकरात लवकर शासनाने सुद्धा ही कबर हटवली पाहिजे, अन्यथा हिंदू स्वतः ही हटवून टाकेल. डॉक्टर विवेक बोंडे यांच्या अनघा प्रकाशित गंध मोगऱ्याचा या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा नौपाड्यातील हितवर्धिनी सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य अशोक बागवे आणि ज्येष्ठ कवी सतीश सोळंकूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात व्यासपीठावरती अनघा प्रकाशनचे मुरलीधर नाले, कवी डॉक्टर विवेक बोंडे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना बागवे म्हणाले, शब्दांचे बारीक बारकावे जर कवीला कळले नाही तर त्यांनी कविता लिहू नये. खरा कवी जर बघायचा असेल तर त्याचे अंतरंग शोधायला पाहिजे. कवींनी त्या कवितेकडे आधी नीट बघितलं पाहिजे. कविता केल्यावर लगेच फेसबुकवर टाकायची घाई करू नका, असा सल्ला देखील त्यांनी दिला. विवेकच्या कविता या त्यांच्या आणि तिच्या कविता असल्यामुळे त्यांची प्रस्तावना लिहिणं जिकरीचं आहे. तिच्या त्याच्या अशा दोघांच्या कविता जरी या असल्या तरी त्या वाचताना केवळ दोघांच्या राहत नाही, तर त्या वैश्विक वाचणाऱ्या सगळ्यांच्याच होत आहेत, असं मत ज्येष्ठ कवी सतीश सोळंकूरकर यांनी व्यक्त केलं आहे. विविध क्षेत्रातील मंडळींनी आपले अनुभव लिहिले पाहिजेत, असं आवाहन त्यांनी सरतेशेवटी केले. कार्यक्रमाचे निवेदन अमोल नाले यांनी केलं. यावेळी समीक्षक डॉक्टर अनंत देशमुख, डॉक्टर वसुधा सहस्त्रबुद्धे, निशिकांत महाकाळ, डॉक्टर उल्हास वैद्य आणि अनेक साहित्यिक व रसिक येथे उपस्थित होते. डॉक्टर विवेक बोंडे यांच्या गंधमोगऱ्याचा या कविता संग्रहाचं प्रकाशन आज इथं झालं, हितवर्धिनी हॉलमध्ये. खरं म्हणजे ना, डॉक्टराच्या मनात असलेली सगळी सर्जकता, म्हणजे आपण डॉक्टराला सर्जक म्हणतो ना, आणि हे कवितेचं पण सृजनच असतं.
आणि हे सृजन त्याने एवढं सहज केलेलं आहे, सहज सोपी छान भाषा आणि अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अशा प्रकारच्या त्या कविता आहेत. आणि सगळ्या कविता ह्या प्रीतिमुलखातल्या आहेत, म्हणजे प्रेम स्वरूप अशा त्या कविता आहेत आणि त्या आपल्या हृदयात जातात, आपल्याला विचारमग्न करतात. आणि तसे ते सगळे जे भाव आहेत ते भाव साध्या माणसाच्या रसिकांच्या मनात सुद्धा उमलल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर विवेक बोंडे यांना पुढच्या संग्रहासाठी सर्व कविकुलातर्फे मी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी सतीश सोळंपूरकर. आज डॉक्टर विवेक बोंडे यांच्या गंध मोगऱ्याचा या कविता संग्रहाचं प्रकाशन इथं होत आहे. हा एक सुंदर कविता संग्रह, त्याला माझी प्रस्तावनाही आहे. आणि नात्यामधली जी संवादाची भूमिका आहे ती विवेकनं या कवितांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे. कविवर्य अशोक बागवे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. आमच्या समस्त कवी कुळाकडून विवेक बोंडे यांना या कविता संग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर विवेक बोंडे. आपण गंध मोगऱ्याचा हा माझा कविता संग्रह प्रकाशित झाला त्याबद्दल बोलत आहोत. माझा कविता संग्रह हा प्रेम कवितांबद्दल आहे आणि अनघा प्रकाशित हा माझा दुसरा कविता संग्रह आहे, जो ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे सर यांच्या हस्ते प्रकाशित झाला आणि त्याला सतीश सोळंपूरकर सर यांची प्रस्तावना लाभली. आणि मला आनंद आहे की यातल्या सगळ्या कविता आणि त्यातली मोगऱ्याच्या फुलासारखे शब्द लोकांना आवडतील. आणि जसा मला हा संग्रह लोकांना देताना आनंद होत आहे, लोकांनाही तो कविता संग्रह वाचताना आनंद होईल. धन्यवाद.